संत बंका महाराज यांचा हा अभंग पंढरीच्या विठ्ठलाचे अतिशय सुंदर आणि आध्यात्मिक वर्णन करतो। संत बंका महाराज हे संत चोखामेळा यांचे मेहुणे होते। त्यांच्या अभंगांतून विठ्ठलाप्रती असलेली ओढ आणि भक्ती स्पष्टपणे दिसून येते। अभंग ओळींचा भावार्थ पुढीलप्रमाणे: पंढरपूरचा पांडुरंग विटेवर उभा आहे, त्याचे दोन्ही सुकुमार आणि सुंदर पाय त्या विटेवर अत्यंत शोभून दिसत आहेत। मिरवले या शब्दाचा अर्थ असा की ते चरण केवळ टेकलेले नाहीत, तर ते त्या विटेवर डौलाने आणि वैभवाने विराजमान झाले आहेत। भक्तांसाठी ते चरण हाच सर्वात मोठा आधार आहे। ज्या विठ्ठलाचे पाय विटेवर आहेत त्याच विठ्ठलाचे ध्यान स्वतः भगवान सदाशिव महादेव अखंड करत असतात। म्हणजेच ज्याचे रूप पाहण्यासाठी प्रत्यक्ष शंकर सुद्धा ध्यानस्थ बसतात, तोच परमात्मा विठ्ठल रूपाने भक्तांसाठी उभा आहे। यातून विठ्ठलाचे मोठेपण आणि त्याचे परब्रह्म स्वरूप स्पष्ट होते। या ओळींतून संत बंका महाराज हे सांगू इच्छितात की ज्या विठ्ठलाचे ध्यान योगी आणि महादेव करतात, तो विठ्ठल इतका दयाळू आहे की तो आपल्या भक्तांसाठी साध्या विटेवर पाय ठेवून उभा आहे। ही भक्तीची पराकाष्ठा आणि देवाचे सावळ्या रूपातील सौंदर्य यांचे वर्णन आहे। या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्वसूचना मिळेल। धन्यवाद। रामकृष्ण हरी।